आली आली भाग्यलक्ष्मी. काय काय दिसतोय? यापुढे माझ्या नवऱ्याला काही जरी बोललात ना तर विचार करा मी आणखी काय काय करीत ते. किती मला सांगायचा प्रयत्न तरी प्रताप सारख्या माणसाला आपल्याकडे कामावर ठेवण्याचा तुमचा हा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये. ठीक आहे, तो प्रताप बाहेर कसाही वागत असला तरी तो तसा आपल्या बरोबर वागेल असं काही लिहिलंय का? आणि तू म्हणतेस तसा अनुभव जर मला आला ना तर मी त्याला कामावरून काढून टाकेन. ठीक आहे? तुम्ही ना खूप भोळे आहात. हे शेवटचं देतोय आम्ही तुम्हाला. आम्हाला आता द्रव्याचा मोह राहिला नाही जंत्रे साहेब. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमची समाधी होण्याआधी तिथे जर तुम्ही फिरकलात तर आमच्या शेजारी आमच्या आधी तुम्हाला जिवंत समाधी घ्यायला लावू. राहील ना लक्षात? हो, आलं आलं लक्षात. या आता. तुमचं सगळं आटपलं की येतो पंचनामा करायला. तुझा हात लावलास ना माझ्या डोक्याला तर दुखायचं अगदी थांबलं ग. तुमचा चावटपणा ना खूप वाढत चाललाय. आज निरोप घेताना मन कसं भरून येतंय. बोला बाप्पाजींचा. लोको, आमचं जीवित कार्य इथलं संपलं. आता आईच्या सेवेत आम्हाला रुजू व्हायचंय. आई बिराई, रक्षण कर ग या गावाचं. त्या दुष्ट प्रवृत्तीच्या त्या धनाजीराव मोहितेंच्या कुटुंबापासून आणि त्या बनेल भाग्यलक्ष्मी काशीपासून या गावाचं रक्षण कर. बाबा कदम जी. दरवर्षी देवीच्या उत्सवात जे दागिने जमा होतात ते आपण एका ट्रंकेत ठेवतो. जी. ते ट्रंक कुठे आहे ना माझ्याकडे. ते दागिने तुझ्याकडेच ठेवून तू काय दिसायला करणार होतास? नाही. ते दागिने घेऊन आम्हाला मुंबईला जायचे, त्यासाठी हा सगळा खटाटोप केला आम्ही. जी. पण बाप्पाजी, त्या भुयाराचा दुसरा दरवाजा नीट उघडतोय का नाही बघितलंय ना? बाबा कदा जी. ते सुद्धा न कळण्या एवढे आम्ही मूर्ख वाटलो की काय तुला? स्वतःचा जीव कसा वाचवायचा ते आम्हाला बरोबर कळतंय. नाही, तुमची काळजी वाटली म्हणून विचारलो. नीट जा. हो. लोकांच्या मनातली आमच्या विषयीची श्रद्धा दररोज वाढत गेली पाहिजे. आणि दुसरं आणि महत्वाचं काम, की काशी कोणत्या कोट्याधीशाची मुलगी आहे म्हणे असं भाऊंनी आम्हाला सांगितलंय. त्याचा नीट पास करा. पण तुम्ही मला आधी सांगा काय झालं? काय नाही ग, या जगात भले दुनिया राहिली नाही बघ. सरिता तिथं आमटी ढवळत होती, मी तिचं कौतुक करत होते, चार समजुतीच्या गोष्टी सांगत. तेव्हा सूर्याईशाई काय वाईट साईट माझ्या तोंडातून गेला असेल. अगं चिडली ना ती, रागानं उकळत्या आमटी डाव ठेवला माझ्या हातावर. काय सरिताने असं केलं? काही खरं नाही गावातल्या लोकांचं. आता काय झालं? आणि तो बाप्पाजी स्वतःला कसा पुरून घेतो ना हे बघायसाठी अख्खं गाव लोटलंय तिकडे. कसलं नाही काय, तो बापाची कसला मरतोय या? उदात्या जिवंत समाधी घेतोय तो. गोदात्या बरोबर म्हणतायत. बाप्पाजी सारखा माणूस इतका सहजासहजी नाही मरणार. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःला महान बनवण्याचा हा त्यांचा नवीन डाव असणार. तुम्ही हात लावा, उचला उचला तिकडनं. लोको, हा आमचा खेळचा निरोप घ्या. बाप्पाजी, ओ बाप्पाजी. आली आली भाग्यलक्ष्मी.